भारत दौऱ्यावर आलेल्या पुतीन यांच्यासाठी आजचा दिवस बिझी। दुपारी 12 वाजता ग्रँड ऑफ ऑनर आणि त्यानंतर द्विपक्षीय चर्चा। संध्याकाळी राष्ट्रपती भवनात खास डिनर। नरेंद्र मोदी भारताला लाभले हे भारताचं नशीब। मोदींनी त्यांचं आयुष्य भारतासाठी वाहिलं। पुतीन यांच्याकडून तोंड भरून कौतुक। टॅरिफ लादलं म्हणून भारत दबावाखाली येणारा देश नाही अशा शब्दात हिंमत दिली। राज्यातल्या शिक्षकांचा शाळा बंद आंदोलन। 80,000हून अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनात भाग घेणार। टीईटी परीक्षेची सक्ती आणि 2024ची संच मान्यता रद्द करा अशा मागण्या। शाळा बंद आंदोलनात भाग घ्याल तर 1 दिवसाचा पगार कापणार। सरकारचा आंदोलक शिक्षकांना इशारा। कोणत्याही शाळा बंद ठेवू नये असे आदेश। राज्यातल्या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण। आरक्षण, अतिवृष्टी आणि लाडकी बहीण वर्षभर चर्चेत राहिले। वर्ष पूर्ण होतानाच सुरू झालेल्या कुरघोड्यांमुळे चर्चेला उधाण। मुंबई महापालिकेनं पडताळणी केलेल्या 80,000 डुप्लिकेट मतदारांमध्ये फक्त 10 ते 12% दुबार मतदार। आयुक्त भूषण गगराणींची माहिती। 11 लाख डुप्लिकेट मतदारातही सगळेच डुप्लिकेट नसावेत असाही दावा। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला 8 दिवस पोलीस कोठडी, तर तेजवानीला 300 कोटी मिळालेच नाहीत वकिलांचा दावा। अजित पवारांचे पुत्र जय पवारांच्या शाही लग्नाचे सूर बहरीनमध्ये घुमण्यास सुरुवात। आज हळदीचा कार्यक्रम, तर शरद पवार सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नसल्याची माहिती। विमानसेवा 10 डिसेंबरपर्यंत विस्कळीतच राहणार। इंडिगोची माहिती। काल मुंबईमध्ये 118 तर देशभरात 550 विमानं रद्द करावी लागली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।